बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाल्याच्या अगदी पहिल्याच दिवशी मैदानी चाचणी संपल्यानंतर एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि यानंतर आता पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे आणि या संदर्भात डीजी कार्यालयाने आता एक लेखी आदेश काढले असून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुठलीही मैदानी चाचणी या मैदानावर घेण्यात येणार नाही असे देखील आदेश काढण्यात आले आहेत। मी सध्या बीडच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उभा आहे आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतो की ही सगळी जी काय आहे पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक व्हावी यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील या ठिकाणी बसून आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत, जे एक्सपर्ट अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि यावेळेस जी पोलीस भरती प्रक्रिया होत आहे यासाठी विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आता या मुलांची मैदानी चाचणी होणार आहे आणि त्या ठिकाणी काही सेन्सर देखील बसवण्यात आलेले आहेत आणि या सेन्सरच्या माध्यमातूनच या मुलांची ही सगळी जी काही मैदानी चाचणी आहे ती होणार आहे। काल अगदी मैदानी चाचणी झाल्यानंतर एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी याचीच खबरदारी घेतली असून सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये कुठलीही मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही। आपण जर पाहिलं तर बीडमध्ये 174 जागांसाठी 8134 अर्ज हे दाखल झालेले आहेत आणि हीच पोलीस भरती प्रक्रिया सध्या बीडच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांसाठी जी काही सुविधा पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत, ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभा करण्यात आलेल्या आहेत, वैद्यकीय सेवा देखील आहे, मुलांच्या जेवणाची आणि पाण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे काही पोलीस कर्मचारी आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात देखील झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुठलीही मैदानी चाचणी होणार नाही। 5 नंतर या मैदानी चाचणीला आता सुरुवात झाल्याचं आपण पाहायला मिळतोय। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हे सगळे उमेदवार आहेत, भावी पोलीस कर्मचारी आपण यांना म्हणू शकतो, कारण आता हे भविष्यामध्ये वर्दी घालून देशाच्या सेवेसाठी, राज्याच्या जिल्ह्याच्या सेवेसाठी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रुजू होणार आहेत आणि त्यांचीच आता ही भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर विशेष म्हणजे बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे या भरती प्रक्रियेवर विशेष लक्ष देऊन आहेत। कुठलाही गैरप्रकार या भरतीमध्ये होऊ नये यासाठी त्यांनी ते ठाण मांडून या ठिकाणी बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या मैदानी चाचणी आता या ठिकाणी या मैदानावर घेतल्या जात आहेत। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर यावेळेस जी काही भरती प्रक्रिया होते ही भरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जात आहे आणि आता याच भरती प्रक्रियेची जी काही सुरुवात आहे, दुसरा दिवस आहे आज आपण बघतो पोलीस भरती प्रक्रियेचा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सगळे उमेदवार बीडमध्ये दाखल झालेले आहेत। अगदी आपण पाहिलं तर 174 जागांसाठीच 8134 अर्ज दाखल झाले आहेत आणि यातूनच आता या 174 जागा भरवल्या जातील आणि हे सगळे पोलीस दलात हे सगळे नवीन जे काही उमेदवार आहेत हे दाखल होतील आणि त्यासाठीच आता पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत कुठलीही मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही, कारण काल एक दुर्दैवी घटना घडली होती आणि त्या घटनेनंतर पोलिसांनी असा निर्णय घेतलेला आहे। सहकारी कॅमेरामन मुकुंद सह मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।